मित्रांनो, आज आपण शिवाजी महाराजांच्या जन्माची कथा पाहणार आहोत. तुम्हाला माहित आहे का, शिवाजी महाराजांच्या जिजाऊ साहेबांच्या आदेशावरून एक संस्कृत ग्रंथ कवींद्र परमानंद नेवास्कर यांनी शिवकाळात लिहिला. तो ग्रंथ आज शिवभारत म्हणून ओळखला जातो. त्याच ग्रंथात शिवरायांच्या जन्माबद्दलचा 6वा अध्याय पाहणार आहोत. चला सुरू करूयात. आणि हो, तुम्हाला ही कथा आवडली तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका बरं. तो काळ असा होता की देव आणि मानव यांच्यातील अंतर फारसं राहिलं नव्हतं. धर्म जखमी झाला होता. अधर्माने भूमीचा भार वाढत चालला होता. आणि अशा वेळी जगताचा पालनकर्ता स्वतः पृथ्वीवर उतरायचं ठरवत होता. शहाजी राजांची पत्नी जिजाबाई, जाधवरावांची कन्या, राजकुळातील तेजस्वी राणी, त्यांच्या पोटी जन्म घेण्याचा संकल्प योगेश्वर विष्णूने केला. तो प्रसन्न झाला आणि एका दिवशी त्या सुंदर राणीला दिव्य दर्शन घडलं. रात्रीच्या नीरव शांततेत स्वप्न आणि जागृती यांच्या सीमारेषेवर जिजाऊंनी पाहिलं देववृंदांनी वंदित बालरूप धारण केलेला श्री विष्णू तिच्या मांडीवर विराजमान होता. त्याचा वर्ण सावळा जसा पावसाआधीचा मेघ. 4 हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म. वक्षस्थळी श्रीवत्स चिन्ह. गळ्यात कौस्तुभमणी, छातीवर वैजयंती माळ. पितांबर नेसलेला. मस्तकावर रत्नजडित मुकुट झळकत होता. कानात मकरकुंडले तळपत होती. गालावर मंद पण गहन स्मित. मुख प्रसन्न. डोळे कमळासारखे, आरक्त आणि दीर्घ. नाक शुभलक्षण संपन्न. त्याच्या प्रत्येक अवयवात लावण्याची क्रीडा चालू होती. त्याच्या सन्नीत लक्ष्मी बसली होती. वनमाळेने तो अलंकृत होता आणि त्याच्या पदकमणांवर वज्ररेखा, ध्वज आणि छत्र कोरलेली होती. जिजाऊंना कळून चुकलं, हा स्वप्नातला बालक नव्हे, हा ईश्वर प्रसाद आहे. त्या दर्शनानंतर फार दिवस गेले नाहीत. शहाजी राजांची पत्नी सामर्थ्यवान विष्णूचा अंश गर्भात धारण करू लागल्या. जशी शारदीय मेघमंडळ सूर्याच्या योगाने शोभते, तशीच त्या गर्भधारणेमुळे तेजोमय झाल्या. जाधवरावांची कन्या तेजोमय गर्भधारण करून भूतलालाच शोभा आणू लागली आणि जिजाऊंना डोहाळे लागले. तेव्हाच खबर आली होती. दौलताबादच्या दगडांवर पडलेली जुनी बालपणी पाहिलेली छाया जिजाऊंच्या डोळ्यांतून आजही हटत नव्हती. 25 जुलै 1629 तो दिवस नव्हता, तो विश्वासाचा खून होता. निजामशहाच्या दरबारात सन्मान म्हणून बोलावलेले वडील आणि त्यांच्यासोबत गेलेले भाऊ राजकारण समजून होते, पण क्रौर्याची खोली अजूनही माणसाच्या कल्पनेपलीकडे जाऊ शकते त्या दिवशी कळले. हमीद खान, मुकरब खान, फिरियाद खान, मोती खान वगैरे दरबारी सरदारांनी पाताळ यंत्री व्यसनी निजामाच्या आज्ञेने लखुजी राजे, जिजाऊंचे बंधू अचलोजी, राघोजी, यशवंतराव ह्या साऱ्यांना देवगिरी किल्ल्यात दग्याने मारले होते. जिजाऊंची चोरचोरी पण भरली गेली नव्हती. त्याआधीच हे सारे घडले होते. त्या रात्री जिजाऊ झोपल्या नव्हत्या. डोळे मिटले की वडिलांचा चेहरा दिसायचा. रणांगणातला नाही तर धोका देऊन मारल्या गेलेल्या क्षत्रिय सिंहाचा, आपल्या जन्मदात्या लखुजी राजांचा. आम्ही जाधवरावांच्या कन्या, पण आज आमचे माहेर निजामाने संपवले, असे अनेक विचार गर्भार जिजाऊंना छळत होते. शहाजीराजे जवळ होते, पण वेदना अशी असते जी कोणाच्या सावलीत सुद्धा एकटीच भोगावी लागते. गर्भामुळे त्यांच्या अंगात मंदपणा उतरला. दागिनेही जड वाटू लागले त्या पृथुल श्रोणीला. त्यांच्या मुखावरचं तेज इतकं वाढलं की शारदीय चंद्रालाही ते लाजवू लागलं. प्रत्यक्ष जगतप्रभू विष्णूचा निधी त्यांच्या शरीरात प्रवेशला होता. मग जडपणा येणार नाही तर काय? सखी जणांना जाणवलं, ही गरोदरपणाची अवस्था सामान्य नव्हे. डोहाळ्यांतून प्रकट होणारं भविष्य त्यांना वेगवेगळे डोहाळे लागू लागले. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, जिजाऊ साहेबांना नक्की कसले डोहाळे लागले ते? सांगा बरं.
हत्तीवर वाघावर आरोहण करावं, गडांवर चढावं, शुभ छत्राखाली सुवर्ण सिंहासनावर बसावं, झेंडा उंच धरावा, चौऱ्या ढाळून घ्याव्या, दुंदुबी ऐकाव्या, धनुष्य, बाण, भाला, तलवार, चिलखत धारण करून लढाया कराव्यात, गड हस्तगत करावेत, विजयश्री मिळवावी, धर्माची स्थापना करावी. हे डोहाळे नव्हते, ही सोनेरी भविष्याची चाहूल होती. रेणुका देवीच्या आशीर्वादाने जन्मलेल्या जिजाऊ मूर्तिमंत सौदामिनी होऊ पाहत होत्या. पुढे तो क्षण आला. सुतिकागृह सज्ज झालं. सुईपणात कुशल, कुलशील वृद्ध स्त्रिया तेथे दिवसेंदिवस बसल्या होत्या. उत्तम हातगुणाचे आणि विश्वासू असे वैद्य अश्रांतपणे उंबरात बसले होते. चुना दिलेल्या भिंतींवर स्वस्तिके, छताच्या कडेला मोत्यांच्या जाळ्या, ताज्या पल्लवांची सजावट, पांढऱ्या मोऱ्यांचा सुगंध, सुवर्ण कलशांत पाणी, मंगलदीपांच्या मोत्यांच्या रांगा झुलत होत्या. पांढऱ्या मोहरा सर्वत्र टाकलेल्या होत्या. शालिवाहनशक 1551, शुक्रनाम संवत्सर, उत्तरनायन, फाल्गुन वद्य तृतीया, रात्री शुभ लग्नावर, 5 ग्रह उच्चेचे, अनुकूल. त्या क्षणी जगाच्या भाराला हलकं करण्यासाठी तो जन्मला. तेजोमय, सुवर्णवर्ण, निरोगी, उंच खांदे, विशाल छाती, कमळासारखी नेत्रे, मेघासारखा गंभीर स्वर. तो टाहो फोडताच देव मानव आनंदले. नगारे वाजले, वाद्य घुमली, वारे शीतल झाले, अग्नी प्रसन्न झाला. देवता जमल्या. श्रुती, स्मृती, क्षमा, दया, कीर्ती, लक्ष्मी, सरस्वती. नद्या अदृश्य रूपाने न्हाण्यास आल्या. अष्टदिगपालांनी स्वस्ती वाचन केलं. आणि तो जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. म्हणून त्याचं नाव पडलं शिव. शिव म्हणजे मित्रांनो आपले छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, इतिहास वाचला जात नाही, तो अनुभवला जातो. शिवराय मराठीच नव्हे तर हिंदुस्थानच्या मातीला लाभलेलं भाग्य. त्यांच्या अशाच कथा ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा आवडली असेल तर ती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका, कारण शिवराय सगळ्यांचे आहेत. तुम्ही ह्या कथेतून काय शिकलात? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढच्या कथेमध्ये. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.